नमस्कार मंडळी. आज सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही सर्व महिलां मिळून निघालोय आज पुण्याजवळच असलेल्या मेहेर रिट्रीट या ठिकाणी. हे यवतच्या थोडेसे समोर आहे. तिथे जाण्यासाठी तुम्ही बस वगैरे करू शकता. आम्ही सुद्धा बसनेच गेलो. खूप एन्जॉय केला. रस्त्याने जात असताना आम्हाला खूप असे छान निसर्गरम्य वातावरण बघायला मिळाले. खूप असे झाडी वगैरे आहेत रस्त्याने. लहान मुलं असतील तर त्यांनाही बाहेर बघण्यासाठी खूप छान आहे. आम्हाला पुण्यावरून मेहेर रिट्रीटला जाण्यासाठी 1.5 तास लागलेला आहे. एवढं छान निसर्गरम्य वातावरण होतं तिथे. आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी आणि एकदमच छान वाटलं, कारण की खूप सारे झाडी वगैरे लावलेली आहेत त्यांनी आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे. आम्ही गाडीतनं उतरलो आणि एवढी भन्नाट गर्दी तिथे बघायला मिळाली आम्हाला, कारण की आज महिला दिन असल्यामुळे सर्व महिला त्या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी आलेल्या आहेत. आम्ही तिकीट्स काढले आणि असे बँड्स मिळतात तिथे हाताला लावण्यासाठी. ते बँड्स त्यांनी आम्हाला दिले आणि आम्ही आतमध्ये निघालोय. असं मेहेर रिट्रीटमध्ये खूप छान राईड्स आहे तिथे. बोटिंग राईड्स आहे आणि वॉटरफॉल तर एवढे छान आहेत की आपल्याला बघून एकदम छान वाटतं. आम्हाला भूक लागली असल्यामुळे आम्ही थेट नाश्त्याच्या ठिकाणी गेलो. तिथे मिसळपाव, पोहे, शिरा असा भन्नाट छान नाश्ता होता. तो नाश्त्यावर आम्ही खूप छान ताव मारला आणि नंतर तिथे बाज वगैरे टाकलेले असतात. तिथे आम्ही छान निवांत बसलो. त्यानंतर तिथे उसाचा रस हा अनलिमिटेड आहे. आम्ही तो पिला आणि थेट निघालो ट्रॅक्टर राईडसाठी. ट्रॅक्टर राईडमध्ये आपण 17 ते 18 लोकं बसवतात ते आपल्याला, पण खूप एन्जॉय होतो. आम्ही त्यात बसलो आणि इतका छान निसर्गाचं वातावरण होतं की आम्हाला बसून उतरावेच वाटले नाही. एकदम छान असं हिरवळ होती, पूर्ण शेती होती. आम्हाला त्यांनी एकदम छान, म्हणजे एकदम मस्त वाटलं तिथे गेल्यानंतर. कामाचा जो शीण वगैरे असतो तो आम्ही पूर्ण विसरून एकदम असं मन मोकळे करून एन्जॉय केलं. सर्वांसाठी एक दिवस असा असतोच की आपण एन्जॉय करावे असं सर्वांनाच वाटते. त्यामुळे आम्ही तिथे गेलो आणि खरंच पैसा वसूल ठिकाण आहे. आम्ही खूपच एन्जॉय केला. तिथनं आम्ही ट्रॅक्टर राईड झाल्यानंतर त्यांनी लगेज ठेवण्यासाठी अशी वेगळी सोय केलेली आहे. ती पण छान आहे. आपण तिथे लगेज ठेवू शकतो. सेफ आहे खूप. त्यानंतर तिथे मेहंदी आर्टिस्ट होते. मी ते अशी मेहंदी छान काढली. त्यानंतर तिथे मुलांसाठी खेळण्यासाठी खूप छान असे गार्डनसुद्धा आहे. आमच्या लहान मुलांनी ते एन्जॉय. आम्हाला भूक लागली असल्यामुळे आम्ही निघालो डायनिंग हॉलकडे. जेवणाचा वास एकदम छान. तिथे जेवण घेताना आम्हाला काय घेऊ आणि काय नाही असे झालेले. खूप छान पदार्थ होते. सार, आमटी, वरण, पापड, लोणची, पुरणपोळी, बेसन वगैरे खूप छान होतं जेवणाची. जेवण झाल्यानंतर आम्ही बैलगाडी राईडसुद्धा केली. त्यानंतर आम्ही गेलो लव बर्ड्स बघण्यासाठी. लव बर्ड्स हे खूप छान आहेत. ते आपल्या हातावरती सुद्धा येतात. त्यानंतर हे असे पक्षी आहेत तिथे मोठमोठाले, शहामृग वगैरे. शहामृग अशी बाहेर मान काढायचा, आम्हाला खूप भीती वाटली. त्यानंतर ही अशी छोटीशी विहीर केलेली आहेत. बायका तिथे पाणी वगैरे काढण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर मोठा स्विमिंग पूल आहे, 2 आहेत. आपण कुठेही म्हणजे गर्दी होत नाही. त्यानंतर हे असे तिथे